आपण घेतोय। खरं तर माध्यमांना हा संपूर्ण परिसर जो आहे तो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे। मात्र काही अंतरावरची ही दृश्य मी आपल्याला दाखवतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी येत आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपल्याला आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल हे दाखवत आहे। कारण प्रचंड गर्दी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाता येऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता रामकुंड अर्थात गोदाघाट परिसरामध्ये दाखल झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये झालेली आहे। सध्या पाहतो गोदाघाटावरची ही दृश्य आहेत, रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत आणि आपण पाहतो मंत्रोच्चार सध्या सुरू आहेत। साधू महंत मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इथं आगमन होणार आहे। पंतप्रधानांच्या सोबत रोड शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यांच्या सोबत होते आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान इथं दाखल होतील। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो न्यूज 18 लोकमतवर। अजिंक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दाखल झालेले आहे। ज्या ठिकाणी आपल्याला ही दृश्य दिसत आहे त्या दृश्यांचा जर विचार केला तर ते नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे, गंगा गोदावरी मंदिर आहे आणि गंगा गोदावरी मंदिराच्या मागच्या बाजूला पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो येऊन थांबलेला आहे। तर पुढच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता पुढे येतील आणि या ठिकाणी नाशिक पुरोहित संघाच्या वतीनं मंत्रोच्चार सुरू झालेला आहे। आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय मंत्रोच्चार करण्यासाठी नाशिकमधल्या पुरोहित संघाचे सगळेच पुरोहित जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। तर समोरच्या बाजूला नाशिक आणि देशभरातून आलेल्या साधू महंतांच्या आखाड्यांचे महाराज जे आहे, साधू महाराज जे आहे ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे। आता या सगळ्या परिसराचा ताबा जो आहे तो एसपीजीने घेतलेला आहे। अर्थात पंतप्रधान यांची जी स्पेशल सुरक्षा एजन्सी आहे तिने या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलेला आहे। आपल्याला ब्लॅक जॅकेटमध्ये ब्लेझरमध्ये दिसलेले हे जे कमांडोज आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलेला आहे। आता आतमध्ये या ठिकाणच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देखील प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाहीये कारण पंतप्रधान या ठिकाणी पोहोचलेले आहे। पाठीमागे असलेल्या चेंजिंग रूम मध्ये पंतप्रधान हे आता दाखल झालेले आहे आणि त्या चेंजिंग रूम मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता समोर येतील। अशी सगळी ही दृश्य आहे। आपण बघतोय मंत्रोच्चाराला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता जलपूजन केलं जाईल। साधू महाराज, साधू महंत जे आहे ते या ठिकाणी जलपूजन करण्यासाठी दाखल झालेल्या या ठिकाणी एक संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोडवला जाणार आहे। अजिंक्य आपल्याला कल्पना आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहे जे या ठिकाणी आलेले आपण दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गोदा घाटावरती आगमन झालेलं आहे। पंतप्रधानांची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। पुरोहित संघाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जातंय, सत्कार केला जातोय, त्याचीही दृश्य बघतोय। त्यांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी पुरोहित संघाच्या वतीनं केला जातोय। पुरोहित संघाचे सगळेच पुरोहित जे आहेत ते या ठिकाणी आहेत। तर समोरच्या बाजूला असलेले वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत असतील ते देखील या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उभे राहिलेले आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं स्वागत आता या ठिकाणी केलं जातं। ही दृश्य बघतोय गोदावरी नदीकडे चेहरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे आहेत आणि आता या ठिकाणी मंत्रोच्चार सुरू आहे, शंखनाद सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आता सशक्त भारताचा, एकसंघ भारताचा संकल्प सोडवण्यासाठी ही पुरोहित संघाचे सगळे पुरोहित जे आहे ते आता या ठिकाणी मंत्रोच्चार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या दौऱ्याकडे आहे। याचं कारण आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर नाशिकमध्ये पहिले पंतप्रधान आहे स्वतंत्र भारतानंतर की ते नाशिकमध्ये आलेले आहे। आता या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते गोदावरी नदीचं पूजन केलं जातंय, संकल्प सोडला जातोय। ज्या ठिकाणी पंतप्रधान दाखल झालेले आहे तो रामकुंडाचा परिसर आहे। 14 वर्ष प्रभू रामचंद्र ज्या रामकुंड परिसरासाठी स्नानासाठी होते आपल्या वनवासाच्या काळामध्ये, त्या ठिकाणी आता पंतप्रधान हे बसलेले आहेत, त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहे। ही सगळी दृश्य
खरं तर आध्यात्मिक धार्मिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणारी ही सगळी दृश्य आहे ती आपण बघतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोदा पूजन होणं जलपूजन होणं हे खरोखर नाशिककरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची आणि आनंदाची अशा प्रकारची बातमी आहे आणि ही सगळी दृश्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आसनस्थ झालेले आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आता पूजनाला सुरुवात झालेली आहे। नाशिक पुरोहित संघाचे हे सगळे पुरोहित जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मंत्रोच्चार जो केला जातोय तो आपण बघतोय त्याची ही सगळी दृश्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सशक्त भारताचा एकसंघ भारताचा संकल्प जो आहे तो या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामुळे एक आनंदाचं उत्साहाचं अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण रोड शोच्या दरम्यान बघितलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष जे आहेत ते त्यांच्या वाहनावरती अर्थात रथावरती होते। मात्र या ठिकाणी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटे या ठिकाणी संकल्प सोडण्यासाठी बसलेले आहे आणि त्याची ही सगळी आपण दृश्य बघतोय। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले आहे आसनस्थ झालेले आहे त्याच्याच मागच्या बाजूला गंगा गोदावरीचं मंदिर आहे आणि त्या गंगा गोदावरी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंडाच्या समोर ज्या ठिकाणी अस्थि विसर्जनाचं आध्यात्मिक महत्व या नाशिकला आहे त्या ठिकाणी ते बसलेलं आहे। आपल्याला जर याबाबतची इतिहासामध्ये जर जाऊन बघितलं पुराणात जर जाऊन बघितलं तर गोदावरी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। मात्र ही गोदावरी नदी या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजेला बसलेला आहे त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते म्हणून हिंदू अध्यात्मामध्ये हिंदू धर्मामध्ये या जागेला प्रचंड असं महत्व आहे। प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला आले त्यावेळेला वनवासाला आल्यानंतर वनवास त्यांना झालेला आहे अशा प्रकारची की अशा पद्धतीची जी सगळी चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासासाठी नाशिकमध्ये आलेले होते त्यावेळेला दशरथांना अर्थात रामचंद्रांच्या वडिलांना दशरथ राजांना या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं दुःख झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा यामध्ये निधन झालं आणि त्यानंतर वाल्मिक ऋषींनी प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी आपल्या वडिलांचं पिंडदान करण्याची सूचना केली अर्थात त्याबाबतचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व जे आहे ते त्यांना या ठिकाणी सांगितलं आणि त्याच धार्मिक महत्वाच्या याच्यावरती प्रभू रामचंद्रांनी आपले वडील अर्थात दशरथ राजांचं पिंडदान जे आहे त्या याच रामकुंडावरती केलं होतं ज्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूजा करतायत। भारतभरातून येणारे अनेक लोक जे आहे ते या ठिकाणी अस्थि विसर्जन करत असतात जलपूजन करत असतात। लक्ष्मण कुंड रामकुंड आणि सीताकुंड अशी वेगवेगळी कुंड या ठिकाणी आहे आणि ती एकत्रित कुंड आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात आणि त्याच रामकुंडाच्या समोरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं नाशिक पुरोहित संघ जो आहे तोच संकल्प जो आहे तो सोडून घेत आहे। खरं तर हा संपूर्ण जो परिसर आहे हा पवित्र परिसर मानला जातो। पेशव्यांच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंदिरांची स्थापना झाली उभारणी झाली। अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला अनेक मंदिरांचा गोदा घाटाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा परिसर म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या सगळ्या परिसराला एक आध्यात्मिक अशा प्रकारचं महत्व आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी आणि त्यांच्या हस्ते जी पूजा होतीये ती ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही नागरिक नाशिककर जे आहे ते आजूबाजूला उपस्थित आहे। मात्र जवळपास